नमस्कार. आज आपण मागणी निर्धारित करणारे घटक बघणार आहोत किंवा मागणीवरती परिणाम करणारे घटक बघणार आहोत. आपण बघितलं असेल की वस्तूची किंमत आणि मागणी यामध्ये कसा हा संबंध आहे, तर व्यस्त संबंध आहे. म्हणजे काय, तर वस्तूची किंमत जर कमी झाली तर वस्तूला असलेली मागणी काय होते, वाढत जाते. आणि वस्तूची किंमत जर वाढली तर त्याला असलेली जी मागणी आहे ती काय होते, कमी कमी होत जाते. पण याच मध्ये काही जे घटक आहेत ते काय करतात, तर वस्तूच्या मागणीवरती काय करत असतात, परिणाम करत असतात. तर त्याच्यामधला सगळ्यात पहिला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे किंमत. आताच आपण बघितलं काय, तर मागणीवरती परिणाम करणारा सगळ्यात महत्त्वाचा हा काय आहे, घटक आहे. नियमामध्ये सांगितलेला आहे आणि मगाशी पण मी सांगितल्याप्रमाणे काय आहे, तर वस्तूची किंमत जसजशी वाढत जाते तसतशी त्या वस्तूला असणारी जी मागणी आहे ती कमी कमी होत जाते. आणि वस्तूची किंमत जर कमी झाली तर असणारी जी मागणी आहे ती काय होते, वाढत जाते. हा काय आहे, तर मागणीवरती परिणाम करणारा सगळ्यात महत्त्वाचा आणि परिणाम करणारा घटक आहे. समजा उदाहरणार्थ आपण कार घेतली. कारची किंमत जर समजा सगळ्यात जास्त वाढली तर काय होणार आहे, त्याला असणारी जी मागणी आहे ती काय होणार आहे, कमी होणार आहे. किंवा दुसरे एखादं उदाहरण आपण जर बघितलं तर सोन्याच्या किमतीमध्ये जर समजा अल्पसा जर बदल झाला, सोन्याच्या किमतीत अल्पसा बदल झाला म्हणजे काय, जर सोन्याच्या किमती जर कमी झाल्या तर काय होतं, त्याला असणारी जी मागणी आहे ती काय होते, वाढते. पण जर समजा सोन्याच्या किमतीमध्ये जर समजा वाढ झाली तर काय होतं, त्याची असणारी जी मागणी आहे ती काय होते, तर कमी होत जाते. हे काय आहे, तर मागणीवरती निर्धारित करणारा किंमत हा काय आहे, सगळ्यात पहिला महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर आपण मागणीवरती परिणाम करणारा दुसरा घटक बघणार आहोत, ते म्हणजे उत्पन्न. मागणीवरती परिणाम करणारा हा दुसरा महत्त्वाचा घटक आहे उत्पन्न. व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये जर समजा वाढ झाली तर त्याचा परिणाम वस्तूच्या मागणीवरती होताना दिसतो. जर समजा व्यक्तीचं उत्पन्न जर कमी असेल तर मागणी ही कशी असते, व्यक्तीचं उत्पन्न जर कमी असेल तर वस्तूला असणारी मागणी सुद्धा कमी असते. आणि व्यक्तीचं उत्पन्न जर वाढलं तर काय होतं, मागणीवरती त्याचा सुद्धा परिणाम होताना दिसतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न जर 5,000 असेल तर तो काय करतो, त्याला आवश्यक असणाऱ्या ज्या वस्तू असतात, म्हणजे अत्यावश्यक ज्या वस्तू असतात, म्हणजे कडधान्य असेल किंवा इतर ज्या वस्तू असतात गरजेच्या, तेवढ्याच वस्तू तो काय करतो, खरेदी करतो. जर समजा त्याचं उत्पन्न जर 5,000 वरून वाढलं, समजा 10,000 झालं, तर काय होतं, सुरुवातीच्या वेळेला व्यक्तीचं किंवा उपभोक्त्याचं उत्पन्न 5,000 असतं, त्याला तो काय करतो, त्याला अत्यावश्यक असणाऱ्या वस्तू तो खरेदी करतो. पण जेव्हा त्याच्या उत्पन्नामध्ये काय होते, वाढ होते, म्हणजे 5,000 वरून त्याचं उत्पन्न ज्याला 10,000 होतं, तर त्यावेळेला तो काय करतो, तर अत्यावश्यक वस्तू तर खरेदी करतोच, पण त्याच्या व्यतिरिक्त तो इतर वस्तूंची सुद्धा काय करायला लागतो, खरेदी करायला लागतो. म्हणजेच आपल्याला सांगता येईल अर्थशास्त्रामध्ये व्यक्तीचं उत्पन्न वाढल्याच्या नंतर तो काय करतो, अत्यावश्यक वस्तू तर खरेदी करतोच, पण त्याच्या व्यतिरिक्त तो काय करतो,
चैनीच्या वस्तू सुद्धा खरेदी करताना दिसतो. म्हणजे काय, अत्यावश्यक म्हणजे आपण बघितलं की कडधान्य असेल, इतर तेल असेल, नंतर इतर अजून गहू, तांदूळ, तूर डाळ हे अत्यावश्यक वस्तू आहेत. तेल असेल, अशा अत्यावश्यक वस्तू तो खरेदी करतो. पण त्याच्यानंतर व्यक्तीचं उत्पन्न वाढल्याच्या नंतर तो काय करतो, मग घरामध्ये इतर ज्या वस्तू आवश्यक असतील, मग फॅन असेल, टीव्ही असेल, फ्रीज असेल किंवा एखाद मोबाईल असेल, या वस्तू तो काय करतो, खरेदी करतो. म्हणजे काय, तर मागणीवरती सुद्धा काय होतो, त्याचा परिणाम होतो. म्हणजे सुरुवातीला तो त्याच्या आवश्यक असणाऱ्या वस्तूच खरेदी करत होता, पण जेव्हा उत्पन्न वाढतो त्याला तो काय करतो, इतर वस्तू सुद्धा खरेदी करतो. म्हणजेच काय, तर मागणीवरती परिणाम करणारा हा दुसरा महत्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर मागणीवरती परिणाम करणारा आपण तिसरा घटक बघणार आहोत, तो म्हणजे पर्यायी वस्तू. मागणीवरती परिणाम करणारा हा तिसरा महत्वाचा घटक आहे, पर्यायी वस्तू. उदाहरणार्थ आपण जर बघायला गेलो, आता पर्यायी वस्तू, एखाद्या वस्तूची किंमत जर समजा वाढली तर त्याला असणारी जी दुसरी पर्यायी वस्तू असते तर तिच्या मागणीमध्ये काय होते, वाढ होताना दिसते. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर बघायला गेलो, साखरेच्या किमतीमध्ये जर समजा वाढ होत गेली तर काय होतं, तिला पर्यायी असणारी जी वस्तू आहे, म्हणजे साखरेला पर्यायी दुसरी वस्तू आहे ती म्हणजे गुळ. तर काय होतं, उपभोक्ता साखरेच्या किमतीमध्ये वाढ झाली तर काय करतो, तो साखरेची खरेदी न करता तिला असणारी जी दुसरी पर्यायी वस्तू आहे, कोणती, गुळ, तर तिचा काय करते, मागणी करते. दुसरं उदाहरण घेता येईल काय, तर चहाला सुद्धा आपण जर बघायला गेलो तर पर्यायी वस्तू काय आहे, तर कॉफी आहे. चहाच्या किमतीमध्ये जर वाढ झाली तर उपभोक्ता काय करतो, कॉफीची किंमत कमी असते, मग त्यावेळेला तो काय करतो, कॉफीची मागणी करतो. किंवा तिसरं उदाहरण सांगता येईल ते म्हणजे शाई पेन किंवा बॉल पेन. आपण याला बघतो की आपण सर्रासपणे आपण जास्त आता काय करतो, बॉल पेनचा यूज करतो. शाई पेन काय करतो, कमी वापरला जातो. म्हणजे काय की शाई पेन पेक्षा बॉल पेन हे काय आहे, स्वस्त आहे आणि शाई पेनच्या किमती जास्त असल्यामुळे आपण पर्यायी वस्तू काय करतो, निवडली जातो. हा काय आहे, तर तिसरा मागणीवरती परिणाम करणारा किंवा निर्धारित करणारा घटक आहे. यानंतर आपण मागणीवरती परिणाम करणारा चौथा घटक बघणार आहे, ते म्हणजे पूरक वस्तू. एखाद्या वस्तूची किंमत जर वाढली तर त्याचा परिणाम त्याच्या इतर वस्तूंवरती होतो. म्हणजे पूरक ज्या वस्तू असतात त्याच्यावरती परिणाम होतो. म्हणजे जर समजा कार आपण बघितली तर कारला पूरक असं काय आहे, इंधन आहे. बघा उदाहरणार्थ कार आणि इंधन, इंधनाच्या किमतीमध्ये जर समजा वाढ झाली तर काय करतो उपभोक्ता, कारची मागणी काय करतो, कमी करतो. दुसरं उदाहरण काय सांगते, तर पेट्रोल आणि डिझेल, पेट्रोलच्या किमतीमध्ये जर समजा वाढ झाली तर उपभोक्ता काय करतो, डिझेलची मागणी जास्त करतो. पेट्रोलच्या किमती जर समजा वाढल्या आणि डिझेलच्या किमती जर कमी असतील तर उपभोक्ता काय करतो, पेट्रोलची मागणी न करता कशाची मागणी करतो, जास्त डिझेलची मागणी जास्त करतो. का करतो, कारण पेट्रोल हे कसं आहे, डिझेलला पूरक असं आहे. किंवा आपण सांगता येईल काय की पेट्रोल महाग झाल्याचं दुसरा आपण पर्याय किंवा पूरक काय आहे, डिझेल आहे, मग तो डिझेलचा जास्त वापर करतो. हे काय आहे, तर मागणीवरती निर्धारित किंवा परिणाम करणारा चौथा घटक आहे.
मागणीवरती परिणाम करणारा किंवा निर्धारित करणारा आपण पाचवा घटक बघणार आहोत, ते म्हणजे वस्तूचे स्वरूप. काही अशा ज्या वस्तू आहेत की त्या वस्तू अत्यावश्यक जर असतील तर त्या काय केल्या जातात, खरेदी केल्या जातात. म्हणजेच काय सांगता येईल की आपण बीपीच्या गोळ्या असतील किंवा आपण काय म्हणतो डायबिटीसच्या गोळ्या असतील, तर अशा ज्या काही वस्तू असतात तर त्या कशा आहेत, तर अत्यावश्यक वस्तू असतात आणि न टाळण्यासारख्या असतात. म्हणजेच काय की आपल्याला जर समजा बीपी किंवा डायबिटीस वगैरे असेल तर काय होतं, आपल्याला ते कमी करण्यासाठी त्या गोळ्या घेणे अत्यावश्यक असतात. मग अशा वेळेला आपण उपभोक्ता काय करतो, तर वस्तूच्या किमतीकडे न बघता काय केलं जातं, त्या वस्तू खरेदी केल्या जातात. म्हणजे वस्तूचं स्वरूप बघितलं जातं, मग त्याच्यामध्ये किमतीचा पाहिल्या जात नाही. का? कारण त्या कशा आहेत, अत्यावश्यक असतात आणि न टाळण्यासारख्या वस्तू असतात. आपण काय बघितलं आतापर्यंत, तर मागणीवरती निर्धारित करणारे घटक बघितले, ज्याच्यामध्ये पहिलं बघितलं वस्तूची किंमत, त्यानंतर दुसरा घटक बघितला व्यक्तीचं उत्पन्न किंवा नुसतं उत्पन्न बघितलं, तिसरं बघितलं पर्यायी वस्तू, नंतर पूरक वस्तू आणि आता पाचवा घटक बघितला तो म्हणजे काय, तर वस्तूचे स्वरूप. परीक्षेच्या दृष्टीने आपण जर बघायला गेलो तर हा प्रश्न कसा आहे, महत्वाचा मानला जातो की मागणीवरती परिणाम करणारे जर घटक बघितले तर आपल्याला सांगता येतील की हे घटक काय आहेत, तर मागणीवरती परिणाम करणारे घटक आहेत.